गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर हा व्लॉग जुना आहे. जुना म्हणजे आषाढीच्या दिवशीचा आहे आणि अजून अपलोड केलेला नव्हता. माझं स्टोरेज भरलं होतं म्हणून मी सांगितलंय तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर चला इकडे आता सकाळी सकाळी दोडक्याची भाजी करते, कारण राज काही उपवास करणार नव्हता. म्हटलं ठीक आहे, तुला आवडेल त्यावेळेस तू उपवास कर. आणि त्याला भूक लागते लवकर आणि मग त्याला टिफिन हवा होता. म्हटलं ठीक आहे, मग त्याला दोडक्याची भाजी पोळ्या केल्या. त्यानंतर मग काय माझा चहा केला आणि मस्त असं सकाळी सकाळी पाऊस पडत होता आषाढीच्या दिवशी पण. आणि मग जरा वेळ बाल्कनीत बसले. म्हटलं मस्त गरमागरम चहा घेऊया. थोड्या वेळ बसल्यानंतर मग म्हटलं फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे करून. आणि मग काय सकाळी सकाळी छान अशी मस्त देवांची आंघोळ घातली, पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग पुढचे फराळाला लागले. तर आज ना बघा, आता एकादशी आणि दुप्पट खाशी हे काही आपण असंच बोलत नाही बरं का. तर इकडे आता बटाटा लावला सगळ्यात आधी तर कुकरला, आणि त्यानंतर म्हटलं बाकीचं काय करायचं ते बघावं आता. तर बटाटा लावला आणि त्यानंतर ही रताळी आणली होती, मी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्यानंतर त्याचे असे काप करायचे आपल्याला, खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही. तर ते ना मी इकडे आता तव्यावर ठेवलंय, थोडंसं तूप घातलंय, साजूक तूप, वरून पण थोडं तूप घालायचंय आणि त्यानंतर दोघं बाजूने छान असे खमंग भाजून घ्यायचे आणि त्यावर पिठी साखर घालायची, खूप छान लागतंय. त्यानंतर आता इकडे म्हटलं थोडंसं काहीतरी गोड पाहिजे पातळ, म्हणून मग मी ना साबुदाण्याची खीर करणार होते. आता दूध घातलंय, त्यामध्ये साबुदाणा घातलाय आणि साखर घालायची, थोडीशी वेलची पूड आणि काजू बदामचे काप असलेलं जे पावडर आहे ना ती पण घातली. इकडे आता शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतला. त्यानंतर इकडे साबुदाणा, आता म्हणजे खिचडी करायची होती साबुदाण्याची, ते वेगळे काढले आणि मुलांना ना साबुदाण्याचे वडे खायचे होते, मग त्याच्यासाठी साबुदाणा वेगळा केला, त्यात पण शेंगदाण्याचं कूट घालायचं होतं मला. तोपर्यंत बटाटे पण उकळले होते, मग त्याचे सालं काढून घेतले आणि बटाटा आपल्याला आता साबुदाण्याच्या खिचडीत पण लागणार आहे आणि जे साबुदाणे वडे करणारे त्यामध्ये घातलाय. त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा घातला, त्या जिरे घातले थोडंसं मी. तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नका घालू, चवीनुसार मीठ घालायचंय आणि छान असं एकत्र व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला वडे करायचे. आता ते एकत्र करून बाजूला ठेवते. म्हटलं आता आधीनं मला हे करून घ्यायचं होतं, शेंगदाणा खोबऱ्याची बर्फी करायची होती, मग तेच आता करायला घेतली. तर थोडा खोबऱ्याचा किस आणि दाण्याचा कूट एकत्र केला आणि इकडे आता कढईमध्ये 1 वाटी साखर घेतली आणि त्याचा एकतारी पाक मी करून घेणार आहे. तर साखर घातली आणि त्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे, तर छान असा एकतारी पाक आपला तयार होतो. तर साखर आता विरघडली आणि छान तिला हलवून घ्यायची, व्यवस्थित ढवळायची आणि त्यानंतर मग एकतारी पाक तयार झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकायचा आहे. तर छान अशी बर्फी आपली तयार होते. आणि जर का आपल्याला बर्फी नको असेल तर लाडू पण आपल्याला वळता येतील. तर हे आता आधीच तूप वगैरे प्लेटला लावून ठेवायचं, म्हणजे नंतर आपली घाई गडबड होत नाही. आणि इकडे आता बघा एकतारी पाक व्हायला लागलाय. तर छान असा एकतारी पाक तयार झाला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणा आणि खोबऱ्याचा जो कूट आहे तर तो घालायचा आहे आणि व्यवस्थित पटकन गरमच असताना पटकन एकत्र करायचं आहे त्याला आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि एक 15 मिनिटानंतर छान अशी सेट होऊन जाते बर्फी. इकडे आता बर्फीचं ते पसरून दिलं मी बॅटर आणि त्यानंतर म्हटलं गार होऊ दे तोपर्यंत. आता साबुदाणे वडे मला तळून घ्यायचे होते, तर असे मी वडे तयार करून घेतले हातावर गोल करून आणि जरा चपटे केले, थोडेसे बारीकच करायचे म्हणजे छान असे खमंग आणि कुरकुरीत होतात. तर आता इकडे मस्त कळकळीत तेल गरम झाले आणि त्यामध्ये वडे पण फ्राय करून घेतले दोघं बाजूने, छान असे मस्त खुसखुशीत बटाटे आणि साबुदाण्याचे वडे. तर आता मस्त आपलं फराळाचं ताट तयार झालेलं आहे, फराळ केलं आणि त्यानंतर मग इकडे आता म्हटलं चला सगळं क्लिनिंग करून घेऊया. म्हटलं आता बराच वेळ किचनमध्येच होते आणि गॅस पण खूप जास्त खराब झाला होता, म्हणजे गॅसची शेगडी, तर ती पण आता म्हटलं घासून घेते. ते आवरलं आणि त्यानंतर मग इकडे ना शेंगा पण आणल्या होत्या मी गावावरून, म्हणजे गावी जे आमचे भाडेकरी आहेत ना, तर सुनंदा तिने मला शेंगा दिल्या होत्या, छान अशा गावरान शेंगा होत्या. मग त्यांना धुतल्या आणि म्हटलं जरा वाळू देऊ, दुपारून भाजता येतील म्हटलं आणि खाता येतील. मग इकडे आता जरा त्या धुवून ठेवल्या. त्यानंतर किचन ओटा गॅस आवरला आणि सिंक पण खूप जास्त खराब झालं होतं, तर ते पण आता क्लीन करून घेतलं. वेळच्यावेळी क्लीन नाही केलं ना तर मग झुरळं यायला लागतात. आणि आता तर पुढच्या महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यामुळे ना एक एक गोष्टी मी सगळ्या क्लीन करून घेते, म्हणजे मग त्यावेळेस धावपळ होत नाही आणि सगळं घर छान असं चकाचक दिसतं. त्यामुळे मग इकडे सगळं आता क्लीन करून घेतलं आणि आठवड्यानंतर येते मी, तर त्यामुळे ना थोडंसं मला असं वाटतं की जास्त खराब नको व्हायला घर, म्हणून मग मी लागलीच क्लीन करून घेत असते. तर आज तर पूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला असं समजा तुम्ही. आणि कसं आहे ना, स्वच्छ केल्याशिवाय पण मला असं थोडंसं चैन पडत नाही. तर इकडे ना सगळं आवरून घेतलं, एक्स्ट्राची भांडी घासून घेतली, ताईलाही भांडी जास्त नको म्हणून. आणि माले बेडरूममध्ये दुपारचं असं काही वातावरण झालेलं होतं, दुपारी थोडासा पाऊस बंद झाला होता
आणि आता सगळीच कामं आवरल्यानंतरच मला दुपारी बेडरूममध्ये आल्यानंतर लक्षात आलं की आपण गावावरून जो फुलांचा हार आणला होता माझ्या विठ्ठल रुक्मिणीसाठी बनवून, तर तो तर लावायचा राहिलाच. म्हटलं काही हरकत नाही, चला मग मस्त पांडुरंगाला तो हार लावून दिला आणि खूप छान दिसत होती मूर्ती. त्यानंतर मग राज आला आणि त्याला पण वडे खायचे होते. मग काय त्याला वडे वगैरे तळून दिले साबुदाण्याचे, आणि मग मुलांनी तेच खाल्लं. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती आता, आणि म्हटलं तर रात्री काय करावं, तर मग पुन्हा मग फक्त साबुदाणा खिचडी केली, कारण दुपारीच बरंच फराळ झालेलं होतं, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती सगळ्यांना. तर मग मस्त अशी साबुदाणा खिचडी केली. आणि चला, आजचा दिवस असा काही गेलेला आहे. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर आता त्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत